नमस्कार. जय भीम. शुभ सकाळ. बघा आज मी काय बनवत आहे, तुरीच्या हिरव्या दाण्यांची सांडग्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यात कांदा, जिरं नाही टाकत. जिरं मी ते दाणे वाटताना त्याच्यामध्ये घालून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं नाही वाटत, फक्त कांदा टाकायचा. कांदा थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये लसूण, बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे मी. आणि टोमॅटो. थोडंसं कोथिंबीर. छान लागते ही भाजी खायला. तुरीचे हिरवे दाणे वाटून त्याचे सांडगे बनवायचे आणि ते उन्हात वाळवून ठेवायचे. वर्षभर टिकतात छान. याच्यामध्ये मी टाकणार आहे आता थोडंसं धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर, अंबारी आणि घरकुल मटण मसाला, चवीनुसार मीठ. मसाला होऊ द्यायचा छान. बघा या मसाल्याला असं चांगलं तेल सुटलं की याच्यामध्ये टाकते सांडगे. हे तुरीच्या हिरव्या दाण्यांचे सांडगे आहेत. हे सांडगे तेलामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचे. 1-2 मिनिट परतवायचे, म्हणजे ते भाजल्या पण जातात ना व्यवस्थित. असं नीट भाजून घ्यायचं. आणि आपल्याला लागेल तसं थोडंसं पाणी टाकून थोडा वेळ शिजवून द्यायचं. पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवायचं. तोपर्यंत बाहेरचा नजारा बघा. ती मोगऱ्यांची फुलं आहेत. 5-6 मिनिटात भाजी शिजून जाते ती.
गव्हाचं रान आहे, ती ज्वारी आहे. भाजी उकडेपर्यंत सर्वांनी व्हिडिओ बघत चला, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सपोर्ट करा. असंच रोज रोज रेसिपी बघत जावा, शॉर्ट व्हिडिओ बघत जावा. आणि तुमच्याकडे बनतं की नाही ही भाजी सांगा. ग्लासमध्ये लावलेला आहे मी मनी प्लांट, खूप छान वाढतं. माझ्या किचनमधून हा बाहेरचा नजारा दिसतोय. पावसाळ्यात खूप छान दिसतंय. आता ही भाजी झालेली आहे आपली. बघा मी दाबून दाखवते, ती छान झाली बघा. त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकते मी चिरून ठेवलेले. वरून कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी तयार. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खूप छान लागते. तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा. बघा किती छान कलर दिसतोय. ही गार झाल्यावर घट्ट बनते बरं का. ठीक आहे, मग चला बाय. माझ्या रेसिपी बघा, सर्वांनी कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्ही पण करून खावा ही रेसिपी. सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. व्हिडिओ आवडलाच तर शेअर करा. बघा किती सुंदर दिसते.